दत्त माझी माता, दत्त माझे पिता, बहीण बंधू चुलता दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजसी आधारू दत्तराज, दत्त माझे जन, दत्त माझे मन, सोयरा सज्जन दत्त माझा, एका जनार्दनी दत्त हा विसावा, एका जनार्दनी दत्त हा विसावा, नर विचारिता गावा जावे त्यांच्या विठाल Thank you.
दत्त माझी माता दत्त माझे पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग हा पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा असून या अभंगामध्ये नाथ महाराज भगवान दत्तात्रय प्रभूंशी त्यांचे असलेले जिव्हाळ्याचं सख्यत्वाचं जे नातं आहे ते या अभंगामधून विशद करतात. विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की प्रत्येक महिन्याच्या मासिक वारी निमित्त ही सद्गुरूंची वारी आहे आणि प्रत्येक महिन्याच्या दशमीला दादांच्या मंदिरामध्ये कीर्तन सेवेचा कार्यक्रम असतो आणि आजची ही सेवा त्या निमित्तानं मधपामराकडे आलेली आहे. तर आजचा चालू असलेला ह्या महिन्यातील पर्व काळ आहे. मार्गशीर्ष महिना हा भक्ती पूजन याचा समजला जातो, कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जास्तीत जास्त उपवास आहेत आणि गुरुवार असतील सोमवार असतील प्रत्येक जण श्रद्धेनं तो उपवास करत असतात. म्हणजे हा तसं पाहिलं तर मार्गशीर्ष महिना हा पूर्ण पर्व काळ आहे. म्हणजेच आज आपण शेडगावचा जरी विचार केला तर त्या ठिकाणी दत्त जयंती सोहळा आहे आणि त्या निमित्तानं 7 दिवसाचा सप्ताह चालू झालेला तिथं. पण तसं पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी दत्तात्रयांचे देवस्थान असतील त्या ठिकाणी हा सप्ताह हा सोहळा याचं नियोजन केलं जातं आणि हा सोहळा अत्यंत उत्साहानं पार पाडला जातो. तसंच आज आपल्या या ठिकाणी जर विचार केला तर सद्गुरूंच्या दरबारामध्ये आज ह्या पर्व काळामध्ये म्हणजे दत्त जयंतीच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं असणारा जे सोहळे आहेत त्याच पिरियड मध्ये आपला सद्गुरूंचा हा जो सोहळा म्हणजे प्रत्येक महिन्याच्या मासिक वारीमध्ये जी कीर्तन सेवा असते त्या निमित्तानं आजची ही माझी कीर्तन सेवा. विठाला पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. या अभंगामध्ये नाथ महाराज सांगतात की दत्त माझी माता दत्त माझे पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा. या अभंगातून एकनाथ महाराज त्यांचे जे अत्यंत सख्यत्व असणारे दत्तप्रभू आहेत
ह्या दत्तप्रभूंशी सर्व नातं जोडले महाराज त्यांनी. पहा, बहीण आधी सुरुवातीला आईचं नातं जोडले. पहा, दत्त माझी माता, दत्त माझे पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा गुरुची नातं जोडलेलं आहे, जनाचं नातं जोडलेलं आहे, मनाचं नातं जोडलेलं आहे, सगळे सोयरे ह्या सर्वांचं नातं जोडलेलं आहे. का बरं? कारण हा जो भगवान परमात्मा आहे हा विश्वाला व्यापून आहे आणि तो आनंदमय आहे. म्हणून सर्व जी काही नाते आहेत महाराज ती एका माझ्या दत्तप्रभूंशी जोडलेली आहेत आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आनंद आहे. या ठिकाणी पहा, महाराज सांगतात की दत्त माझी माता. पहा, एक आई आपल्या मुलासाठी काय करत नाही तर सर्व काय करते. काय करते म्हणण्यापेक्षा काय करत नाही तर लहानपणापासून बघा, जसं बाळ आईच्या गर्भामध्ये असताना आई खाण्यापिण्यापासून महाराज त्या बाळाची काळजी करत असते. त्याला ज्या गोष्टी चालणार नाहीत त्या खात नाहीत आणि जे बाळाला गरजेचं आहे त्या गोष्टीचा ती आहार करते. आईचा श्वास आणि बाळाचा श्वास हा एक झालेला असतो महाराज. एवढी एक रूप आईची आणि बाळाची महाराज. अनन्य शरण, जसा पाण्यातील मासा हा पाण्याला अनन्य शरण आहे. अनन्य शरण म्हणजे काय की एक क्षणभर जरी त्याला त्याच्यापासून दूर केलं तरी त्याला तो दुरावा सहन होऊ शकत नाही. पहा, मासा पाण्यातच जिवंत राहू शकतो. त्याला जर आपण दुधामध्ये टाकलं, दूध जास्त किमती पाण्यापेक्षा, तरी सुद्धा मासा त्याच्यामध्ये जिवंत राहू शकणार नाही. दह्यामध्ये टाकलं त्यात जिवंत राहू शकत नाही. जास्त किमतीचं तूप आहे, तुपात जरी टाकलं तरी मासा त्यामध्ये राहू शकत नाही. का राहू शकत नाही? कारण पाण्याचं सर्वस्व हे पाणी आहे आणि पाण्याशिवाय मासा जगू शकत नाही आणि म्हणून त्याचं सर्वस्व हे जसं पाणी आहे तसं महाराज त्या आईचं सर्वस्व हे त्याचं बाळ असतं आणि बाळाचं सर्वस्व ही आई आहे. आणि त्या बाळाचं नको हवं ते सर्व पाहत असते आई. आणि ज्यावेळेस बाळाला जन्म देते महाराज त्यावेळेस सुद्धा महाराज ती त्याची अत्यंत काळजी घेते. बाळाची शिशु असू द्या, त्याची आंघोळ असू द्या, जे सर्व काय आहे ते लहानपणापासून एक एक गोष्ट त्याची सर्व आई करत असते महाराज. आई सोडून त्या बाळाला दुसरं काही कळत नसतं. ते जसं हळूहळू मोठं होत असतं ना महाराज तसं ते आईला पाणी मागतं, भाकरी मागतं, खेळणं मागतं. प्रत्येक गोष्टी मागं ते आई आई करत असतं महाराज. का? कारण एक आई सोडून त्याचं विश्व नाहीये. एका बाळाचं त्याची आई सोडून विश्व नाही. कारण त्याला जी जी गोष्ट हवी आहे त्या सर्व गोष्टींची पूर्तता जर त्याची आईच करत असेल तर त्या बाळाचं सर्वस्व ही त्याची आई आहे महाराज. का? लहान बाळ असेल तर महाराज ते झोपलेलं जरी असलं आणि ते पित बाळ जरी असलं तरी महाराज आईला जाणीव होते त्याच्या भुकेची. आईला जाणीव होते बाळ उठल्याचं. आई काही जरी काम करत असली तरी महाराज तिचं लक्ष तिच्या बाळापाशी असतं सर्व. ते बाळ जरी पाळण्यामध्ये असलं, ते बाळ जरी जोळीमध्ये असलं, ते रानात काम करू द्या किंवा घरात किचन मध्ये काम करू द्या, तिचं सर्व लक्ष त्या बाळाकडे असतं महाराज. हातामध्ये काम एक असतं पण पूर्ण अंतकरण पूर्ण मन हे त्या बाळाजवळ असेल. ते बाहेर गेलं असेल का, पाण्याकडे गेलं असेल का, जाळाकडे गेलं असेल का, अशी सतत ती त्याची काळजी करते महाराज. आणि म्हणून बाळाचं विश्व हे त्याची आई आहे. का? कारण त्याचे सर्व आईशी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती. मग आईचा जो कळवळ आहे ना महाराज त्याच्या मुलाविषयी, तो शेजारणीचा असेल का, चुलतीचा असेल का, मावशीचा असेल का? नाही. जे अंतकरण आईचं आपल्या स्वतःच्या मुलासाठी ना महाराज तेवढं अंतकरण इतरांचं तिच्या मुलाविषयी कुणाचंच असू शकत नाही. मग त्याच पद्धतीनं जसं एका लहान बाळाचं सर्वस्व ही त्याची आई आहे महाराज. आईचं सर्वस्व हे तिचं बाळ आहे. तिच्या चित्तामध्ये जसं बाळ आहे आणि आईच्या चित्तामध्ये आई आहे, ही जशी एकरूपता आहे ना महाराज ममत्वाची, प्रेमाची, वात्सल्याची, तेच प्रेम महाराज
माझे एकनाथ महाराज भगवान दत्तात्रय पासून घेतात, ते ज्यावेळेस प्रभूंकडे पाहतात ना महाराज, तर दत्त माझी माता काय म्हणतात, ते दत्त माझी माता. महाराज भगवंताला आई मान्य एवढं अंतकरण औदार्य ते अंतकरणात असणं गरजेचं आहे. जसं आपल्या आईला आपण तेवढ्या प्रेमानं आई म्हणतो, तिच्याशी जेवढा लढवळ करतो, तेवढा भगवंताशी लढवळ भक्ताला करता आला पाहिजे महाराज. का? कारण जोपर्यंत भगवंताची आणि भक्ताची ती अंतकरणाची एकरूपता होत नाही, तोपर्यंत ती लढवळता, तो प्रेमभाव उत्पन्न होऊ शकत नाही महाराज. म्हणून हे एकनाथ महाराज भगवान दत्तात्रयांना आई मानतात महाराज. विश्वाची आई दत्त प्रभू, तसे त्या विश्वाची आई असणारीला काय म्हणतात महाराज, माझी माता म्हणतात. का म्हणत असतील हो महाराज? का एवढं सख्यत्व तयार झालं? माताच नव्हे तर सर्व नाते त्यांनी जोडून घेतले. पण प्रथम आपण माता ह्या शब्दाचाच विचार करू महाराज. का त्या दत्त प्रभूंना माता म्हणले असतील महाराज? का? कारण तो जिव्हाळा प्रेम त्यांनी अनुभवलं महाराज. तसंच जो प्रेम जिव्हाळा त्यांनी त्यांच्या सद्गुरूंकडून अनुभवला, दत्त प्रभूंचा अनुभव घेतला, तो जिव्हाळा अनुभवला, म्हणून महाराज ते म्हणले दत्त माझी माता. आपल्या सद्गुरू दादांचा जर विचार केला ना महाराज, विठ्ठल महाराज, सद्गुरू ही सुद्धा आईच आहे आपली. आई नाहीये का महाराज? बघा ना, विचार करा ना. ह्या आईनं उदरात घेतलंय, सांभाळले महाराज, पण उदरातून बाहेर काढले महाराज. व्यवहाराला प्रपंच करायला लावला आपल्याला, तीही प्रेम करते, नाही असं नाही महाराज, पण त्याही पेक्षा 1000 पट आपल्या सद्गुरू आईचं प्रेम आहे आपल्यावर. ते कसं? तर तुम्ही आम्ही सर्व गुणदोषाने युक्त आहोत महाराज. सर्व सात्विक कोण आहे असं सांगा बरं ह्या जगामध्ये? प्रत्येक जण गुणदोष घेऊन आपण जन्माला आहोत महाराज. आणि असा जो जन्म आहे आपला गुणदोषासहित, परंतु असा असणार हा गुणदोषासहितचा जो जन्म आहे ना, त्याच्या सहित आपल्याला एकाच व्यक्तीने स्वीकारलं. प्रेम स्वरूप आई माझी
प्रेम स्वरूप आई माझी, वात्सल्य सिंधू आई. सद्गुरूंचं स्वरूप हे महाराज प्रेम स्वरूप आहे. जशी आपल्या आई सगुणामध्ये असते ना, तशी सद्गुरू आई सुद्धा सगुणामध्ये आहे. तिचा प्रेम जिव्हाळा तुम्ही आम्ही सर्वांनी अनुभवलंय महाराज. आता मग ही जी आई आहे सगुणामध्ये महाराज, ही जरी अंतर्धान पावली असली महाराज, तरी ती चैतन्य रूपाने तुमच्या माझ्यामध्ये आहे, प्रेम रूपाने आहे. म्हणून महाराज प्रेम स्वरूप आहे. आई कशी ती महाराज? प्रेम स्वरूप आहे महाराज. जरी निर्गुण निराकार स्वरूपात जरी असली सद्गुरु माऊली महाराज, तर ती चैतन्य रूपानं प्रेम रूपानं महाराज ते काय करते? आज तुम्हाला प्रेम पाहणा पासते महाराज. प्रेम स्वरूप आई माझी, वात्सल्य सिंधू आई. वात्सल्याचं सागर म्हटलंय महाराज त्या आईला. काय म्हटलंय? सागर. सागर म्हणजे महाराज एखादं शेततळ आहे का आपल्या रानातलं? सागर म्हणजे एखाद्या विहिरीतलं पाणी का? तर नाही. जिथं अनंत आहे, जिकडं पाहावं तिकडं पाणी दिसतं महाराज. याचा अंत लागला जात नाही महाराज. ते जे आकाश जसं अनंत आहे महाराज, सागर जसं गेल्यानंतर पाहावं तिकडं पाणी दिसतं महाराज. पलीकडचं टोक जसं दिसत नाही आपल्याला, तसं महाराज भगवंत हे जे सद्गुरू आहेत सगुण रूपात आलेले. कारण माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाऊ, आपणच देव होय गुरु. सगुण रूपामध्ये सद्गुरू दादा महाराज तुमच्या माझ्या सर्वांच्या जीवनामध्ये आले. आणि हे दादा जे आहेत महाराज प्रेम स्वरूप होते महाराज. सर्वांना प्रेमच दिले ना दादांनी. बघा जे जे मंडळी दादांच्या सहवासामध्ये आहेत ना राहिलेत महाराज, त्यांनी सगुण स्वरूपात अनुभवलं. आणि साधू महाराज सद्गुरू जे आई जी आहे ना, ते बोध रूप असते महाराज. बोध रूपात आज मी प्रत्येकाला अनुभव येतो. ज्यांनी सगुण रूपात पाहिलं नसेल त्यांना सुद्धा अनुभव येतो. कारण ही आई जी आहे ना प्रेम स्वरूप आहे महाराज. वात्सल्याचा सागर आहे महाराज. प्रेम स्वरूप आई माझी, वात्सल्य सिंधू आई. आणि ही आई आपली पार गावणार, ते पार गावणार आहे माझ्या साधकांची आई. परत वास्तविक पाहता पारगाव ही आपल्याला व्यवहारासाठी म्हणावं लागेल, कार्यक्रम करतो म्हणून. पण वास्तविक पाहता ही आई विश्वव्यापक आहे. जसं माऊलीला विश्व माऊली म्हटलं जातं ना महाराज, ज्यावेळेस साधू बोधरूप होतो त्यावेळेस महाराज तो कालस्थलमानाच्या पलीकडे जात असतो. तो विश्वाला व्यापून राहतो. आणि विश्वाला व्यापून राहणारी वस्तू म्हणजे महाराज माझे सद्गुरू. आणि मग हे सद्गुरू तुमच्या माझ्या सर्वांच्या जीवनात आले. आणि मग त्यांचा अनुभव तुम्ही आम्ही सर्वांना घेतलाय महाराज. दादांचा आणि आमचा योग कसा आला? तर श्रीकांत भाऊंच्या माध्यमातून आला. कामानिमित्त महाराज आम्ही फिरत असताना बांबोऱ्यात गेलो आणि तिथून पुढे पावणे वस्तीवर जाणं झालं. असं जात असताना पावणे वस्तीवरती मग श्रीकांत भाऊंची भेट झाली. आणि मग त्यांच्यावर चर्चा विनिमय करता करता परमार्थाविषयी ते पण माझ्यावर चर्चा करत होते आणि मी त्यांच्यावर चर्चा करायचो. मी विचारायचो की बा मला देवाची आवड आहे, पण जर माळ घातली तर ती निघाली नाही पाहिजे, नाही तर मग माळच घालायची कशाला? हा प्रश्न त्यांना मी विचारला. ते म्हटले ही माळ अशी महाराज, जर अनुभव आला तुम्ही चांगली साधना केला तर ही माळ निघणारच नाही. ठीक आहे म्हटलं. मग हे कुठं जावं लागेल आपल्याला? तर म्हणजे पारगावला जावं लागेल. त्यांना सांगितलं बा ह्याच्या अगोदर काय मला माळ नव्हती, मग घातली तर चालतंय का? हो चालतंय म्हटले. ज्या ज्या शंका होत्या मला त्या सर्व निसंकोचपणे त्यांना विचारल्या. त्या सर्व त्यांनी समाधानकारक उत्तर दिले. आणि मग एक दिवस आम्ही दादांकडे आलो महाराज. विठ्ठल दादा इथं कॉटवर बसले होते. मग श्रीकांत भाऊनी सांगितलं हे बसले शेडगावचे अनुग्रह घ्यायला आले. गुरुवारचा दिवस होता महाराज त्या दिवशी. मग दादाने त्यांच्या खोलीमध्ये नेलं आम्हाला. बसलो, ग्रंथ घेतला ज्ञानेश्वरी. सर्व मालिका समजून सांगितली महाराज. सर्व मालिका समजून सांगितल्यानंतर जरा वेळ 10-5 मिनिटं बोलले, ते परमार्थाविषयी चर्चा केली आणि मग अनुग्रह दिला महाराज. आणि मग श्रीकांत भाऊन आम्ही त्या दिवशी मग छोराच्या वाडीला मुक्कामाला गेलो महाराज. मग त्या ठिकाणी सतीश भाऊ होते, त्यांचे वडील होते. त्या ठिकाणी त्यांना सुद्धा खूप आनंद व्हायचा. नवीन साधक तुम्ही झाला ना की मग त्यांना दिवाळीच वाटायची सर्वांना महाराज. कारण ते मी अनुभवले, सर्वांच्याच ठिकाणी अनुभवले. आणि मग
प्रत्येक साधकाचा अगदी घरात पाहुण्यांचा जेवढा लाड नसतो ना महाराज तेवढा लाड केला जायचा. मग तिथं गेल्यावरती त्यांनी सुद्धा काय केलं महाराज, संध्याकाळी जेवण वगैरे झाले, आम्ही थोडं चिंतनाला अगोदर बसलो, जेवण झालं, आराम केला आणि मग सकाळी उठल्यावर त्यांनी काय केलं महाराज, एकनाथी भागवत काढलं आणि ते भागवत मला वाचायला दिलं. ते म्हणले वाचा महाराज हे अनुभव. आता त्याच्यामध्ये अवस्थेचं वर्णन होतं आणि मी कुठं अवस्था कोणाच्या पाहिल्या नव्हत्या किंवा त्यांनी मला याची काहीच कल्पना नव्हती दिली. डायरेक्ट आणला आणि अनुग्रह घेतला होता महाराज. मी घरच्यांना सुद्धा कोणाला विचारलं नाही माळ घालू का म्हणून. आलो असं अचानक त्या दिवशी अनुग्रह घेतला होता आणि मग दुसऱ्या दिवशी आता संध्याकाळी अनुग्रह घेतला, जाऊन जेवण करून झोपलोय. काय चिंतन झालं असेल मग काही सुद्धा नाही. मी तर म्हणतो हे काय हे सुद्धा माहित नाही, पण काय हे जाणून घेण्यासाठी घेतलेला विषय महाराज. मग ज्यावेळेस सकाळच्या बारी त्यांना असं वाटलं हा बाबा सुशिक्षित दिसतोय, ह्याने जर कोणाची अवस्था पाहिली चिंतन बंद केलं तर, म्हणून त्यांनी काय केलं एकनाथी भागवतामध्ये अवस्था झालेले वर्णन वाचायला लावलं मराठीमधून मला. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की ज्याला देव कळलाय मला तो गदगदा हसतो असं वर्ण होतं. हसती पडती रडती एकमेकावरती आणि म्हणती आनंदाला पूर आला असं ते वर्णन होतं. सद्भक्ताची लक्षणं भक्तीमध्ये आल्यानंतर साधनेचा अनुभव त्याच्यामध्ये दिला होता. आता असं सहज वाचायला गेलं तर आपण एक पुस्तक वाचून काढतो एका 2 तासामध्ये, परंतु त्या 7-8 ओळी मराठीतच होत्या पण ते मला वाचता आल्या नाही. कारण ज्यावेळेस मी वाचायला जायचो महाराज त्यावेळेस डोळे गच्च भरून यायचे पाण्याने, अक्षर दिसत नव्हती. मी म्हणायचो मला असं का होतं, मी डोळे पुसायचो परत वाचायचा प्रयत्न करायचो, परंतु आतून पोटातून असे उमाळे यायचे की मला ते वाचायला येत नव्हते. ते माझ्याकडे बघून हसायचे. आता मलाच काय होतं हे कळत नव्हतं आणि त्यांनी काही कधी सांगितलं नाही ह्याला अवस्था म्हणतात म्हणून, पण मी ह्या अवस्था पाहून चिंतन बंद करू नये म्हणून त्यांनी ते आपलं वाचायला दिलं, पण मला ते सुद्धा वाचता आलं नाही. मग मला तिथं विषय आम्ही सोडून दिला आणि मग जेवण वगैरे केलं आणि घरी निघून आलो. मग असं करता करता वंदनताई माळी धनराज पाटील यांची कीर्तन ऐकण्यात आली महाराज, अवस्था पाहण्यात आल्या, परंतु कधीही त्या अवस्थेविषयी शंका संशय निर्माण झाला नाही. का झाला नसेल बरं, कारण ही प्रत्येक वस्तू आपलीच आहे माझीच आहे असं वाटायचं महाराज. कारण संशय हा विषय नाहीच. एकदा अनुग्रहाची दीक्षा घेतली ना महाराज, पूर्ण श्रद्धेने घेतलेली होती आणि मग जे काय विचारायचे ते अगोदरच विचारलं होतं, पुन्हा विषयच काय राहिला ना आता संशयाचा. त्यामुळं साधना करण्याच्या अगोदरच अनुभव यायला सुरुवात झाली होती. त्याच्यामध्ये फक्त आनंद भेटत होता एवढंच मला माहित होतं. मी बोध दिला मज सांगा ते मार्ग मग त्याच्यानंतर महाराज दादा शेडगावला हळूहळू येऊ लागले. हा विषय आम्हाला थोडा थोडा समजून आला. बापूराव महाराज पण होते महाराज, त्यांनी अगोदर दीक्षा घेतलेली 1-2 वर्ष मला वाटतं आणि नंतर आम्हाला हा विषय कळाला आणि मग हळूहळू कार्यक्रम पाहायला लागलो. चिंतनाला बसवायला श्रीकांत भाऊ यायचे, सतीश भाऊ यायचे, हिरवे भाऊ यायचे, दादा यायचे आणि दादा बरोबर बरीच जुनी मंडळी असायची महाराज, वेटेकर भाऊ होते, अशी मंडळी एकदम यायची आणि चिंतन करून घ्यायची सर्वांची आणि फार आनंद दादांबरोबर. विठ्ठल विठ्ठल दादांच्या सहवासामध्ये सगळी मंडळी अशी, श्रीकांत भाऊ, बापू महाराज, ही सगळी मंडळी आम्ही काय करायचो, मग मंगलताईच्या घरी यायचो. असं
आणि मंगलताईचंच घर ठिकाणी एक होतं महाराज आम्हाला का, कारण नवीन ठिकाणी असायचं. सुरुवातीला आमच्या घरी बसत होतो आम्ही, मग त्या ठिकाणी काय साधक झाले, नंतर मग आम्ही मंगलताई वगैरे ह्या साधक झाल्यानंतर त्यांच्या घरी बसायला लागलो. मग हळूहळू एक एक दिवस आम्ही दादांना असा वेळ विचारून घ्यायचो आणि मग दादा आले की अचानक यायचे, महाराज तुम्ही काय व्यवस्था करून गडबड करू नये. मग दादा सहज यायचे आणि हिरवेबा वगैरे आले की मग त्या ठिकाणी मुक्कामाला राहायचे. परत दादा आले की आपोआप सगळी मंडळी गोळा व्हायची. त्यावेळेस काय मोबाईलची एवढी जास्त व्यवस्था नव्हतीच, लँडलाईनच फोन होते 10-15 वर्षापूर्वी. आणि मग दादा आल्यानंतर विठ्ठल दादा असे सहज जरी बसले ना महाराज, काहीच बोलले नाही ना तरी बाकीच्या डोळ्याला धारा लागायच्या. दादा असे सहज बोलत बसले ना महाराज, म्हणजे एक असे प्रवचन टाईप सहज बोलायचे, गोष्टी रूप सांगायचे दादा सर्वांना पटण्यासाठी. आणि मग एक गोष्टी रूप घेतलं ना महाराज, 10 जणांच्या 10 शंका असले ना, त्या एका गोष्टीमध्ये 10 जणांच्या शंकाचं निरसन होत होतं. मग अशी दादांची महाराज दृष्टी होती की 10 जणांचे प्रश्न महाराज एकाच गोष्टी रूपातून दादा सोडत होते. आणि म्हणजे बोलण्यापेक्षा शब्द विन संवाद ही दादांकडे गोष्ट होती महाराज. पण आणि मग त्यांच्या सहवासामध्ये महाराज जे व्यक्ती राहिले असतील, ज्यांनी त्या दृष्टीनं साधना केली असेल, त्या दृष्टीनं सद्गुरूंकडे पाहिलं असेल, त्याला अनुभव आला असेल महाराज. दादांची वृत्ती कशी होती महाराज, दत्तप्रभूची जी बालमूर्ती आहे ना, त्या बालमूर्तीचा जो भाव आहे ना, सहज भाव, तसे दादा बसत होते महाराज. तसं पाहणं होते, तशी स्थिरता होती त्यांची महाराज. माऊली होणं मायाळ महाराज. सद्गुरूचं मायाळ पण शब्दात सांगता येईल का हो महाराज? नाही सांगता येणार. तो जो अनुभव आहे ना, आणि तुम्हाला बोलताच येत नाही, तेच खरं सांगणे. कारण सद्गुरूचा अनुभव शब्दामध्ये बांधता येत नाही. कारण शब्द येऊन संवाद जे म्हणले ना, त्या एवढ्याच एका गोष्टीसाठी म्हणते. ते जे अंतकरणाची एकरूपता आहे आईची आणि बाळाची, तीच महाराज सद्गुरू आणि शिष्याची, तेच भक्त आणि देवाची महाराज. ती एकरूपता आली म्हणजे मग महाराज त्या अनुभवापर्यंत जाता येते. जसं आईला बाळाची प्रत्येक गरज कळते महाराज न सांगता, त्याला भूक लागलेली, तहान लागलेली, तद्वत महाराज सद्गुरूला सुद्धा आपल्या शिष्याला काय हवंय ते कळत असतं. देवाला सुद्धा कळत असतं आपल्या शिष्याला काय हवंय. परंतु तेवढी अंतकरणाची एकरूपता होणं गरजेचं आहे. आणि ती एकरूपता महाराज सद्गुरू दादांची महाराज त्यांच्या श्रीपाद बाबांशी झालेली होती. महाराज नुसतं दादा असं बोलायला लागले ना, आमचे श्रीपाद बाबा म्हणले तर पुढे त्यांना बोलता येत नव्हतं महाराज. श्रीपाद बाबा म्हणले तरी ते गच्च व्हायचे. बघा ना किती एकरूपता होते महाराज. ते बोलणं वर नव्हतं, जे होतं ते अंतकरणापासून होतं, खरं होतं महाराज.
हा, दाखवण्यासाठी काहीच नव्हतं त्यांचं. जे होतं ते जसंच्या तसंच होतं महाराज. फक्त आता कसं होतं, जे त्या योग तसं साधू काढण्यासाठी महाराज मग म्हणले अर्धा साधू व्हावं लागतं, त्याशिवाय साधू कळत नसतो, आहे की नाही. ते मग सर्वांच्यात वागले, त्यांच्या पारगावात वागले असतील. साधना देण्यासाठी अनेक सर्वकडे फिरले महाराज, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तुमच्या माझ्या वाट्याला आले. परंतु महाराज मग सर्वांना समजले, किती जणांना समजले असतील महाराज. जो जसं बाळ त्या आईकडं आईच्या दृष्टीने पाहतं आणि लढीवाळ करतं, तो जेवढं एकरूपता अनन्य भाव आहे, तो अनन्य भाव जोपर्यंत सद्गुरूशी नाही ना मला शिष्याचा, तोपर्यंत तो प्रेम सुख, तो अनुभव वाट्याला येऊ शकत नाही महाराज. काय सांगू माझ्या सद्गुरूची कहाणी, काय सांगू माझ्या सद्गुरूची कहाणी. काय वर्णू माझ्या सद्गुरूंची कृपा दृष्टी, सर्व साधकावर असे प्रेमाची वृष्टी. काय वर्णू माझ्या सद्गुरूंची डौलदार चाल, काय वर्णू माझ्या सद्गुरूंची डौलदार चाल, नाम देऊन साधकांना केले मला माल. काय वर्णू माझ्या सद्गुरूंची कार्यकीर्ती, त्यांच्या चरणावरती सर्व साधक नम्र होते. महाराज गीत म्हणा खूप गोड आहे, सुंदर आहे, चाल आहे, पण म्हणताच येत नाही, सगळं बंद करतं महाराज. तयार झाले बस आपल्याकडून, पण म्हणता येत नाही. म्हणा गेले ना सगळं स्वर बिर बिघडून जातं, कशातच काय राहत नाही. आणि एकटा असल्यावर लय गोड म्हणता येतं आपलं आपल्याला, आणि ते बरं वाटतं. कारण ते वर्णनच तसं आहे महाराज, अनुभवाचे, पण सांगता येत नाही. जसं बाळाने गप पडून राहावं आईच्या कुशीमध्ये, आईनं त्याचा आनंद घ्यावा, त्याला पाजण्याचा, आणि त्यानं डोळे मिटून आनंदानं तृप्त व्हावं, तसाच विषय आहे हा साधनेचा. तद्वत महाराज असे हे सद्गुरू तुमच्या माझ्या वाटेला आलेले आहेत महाराज. कारण दादा म्हणता म्हणता काली गोडवाणी, दादा म्हणता म्हणता डोळा येते पाणी. हात पायच गप बसत असं आहे. कारण महाराज सद्गुरूचं वागले अवघड आहे, ते बोलून नाही देणार तुम्हाला, गच होतं महाराज. मग बोलायचं म्हटलं ना, मग खालच्या पातळी साधा इकडचं तिकडचं गप्पा मारला जमतं, पण त्यांच्याविषयी बोलायला लागल्यावर सगळी सिस्टीम बंद पडून जाते महाराज. अवघड आहे. बसू पहा, आपण पाहत होतो की महाराज एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे, आणि त्याच्यामध्ये आपण सद्गुरूचं वर्णन घेतलं महाराज. का? कारण बोध रूपाने हे सर्वच एकच आहेत महाराज. नाथ महाराजांविषयी बोलू द्या, जनार्दन स्वामीविषयी बोलू द्या, किंवा सद्गुरु दादांविषयी बोलू द्या, वेगळं काय होणार आहे महाराज? तो बोध जो त्यांना भेटलाय तोच आपल्याला भेटलाय, तोच दादांना आहे, तोच तुम्हा सर्वांना आहे. वर्णन कोणतंही असू द्या महाराज, अभंग आपण काय सोडवणार आहे? आपली सुटका करून घेण्यासाठी अभंगाचं निमित्त आहे महाराज. हा सांगा, कारण एका अभंगावरती हजारो कीर्तनकार वेगवेगळे विवेचन करू शकतात महाराज. तुम्ही विवेचन करू द्या कितीही महाराज, पण तृप्तता फार महत्वाची बरं का. तुम्ही तृप्त झालात का नाही हे महत्वाचं आहे, आणि तृप्तता महाराज शब्दाच्या पलीकडची बरं का. आहे का नाही? ध्यानामध्ये महाराज बाकीचं काय असतं का हो?
सर्व विचार संपलेले असतात, शून्य स्थिती असते आणि त्या शून्य स्थितीमध्येच तो प्रेमभाव आहे. त्या शून्य स्थितीमध्ये ते शांततेचं साम्राज्य अनुभवित, ते ध्यान साधनेमध्येच महाराज तो आनंद, ते समाधान, ती शांती अनुभवता येते आणि तीच जगाला वाटता येते महाराज. मग असे हे एकनाथ महाराज त्यांना सुद्धा शांतीब्रह्म एकनाथ म्हटलं जातं. शांतीब्रह्म एकनाथ महाराज. बघा मला बोलता सुद्धा येत नाही महाराज, माझी जीभ अशी जड झाली, शब्द तोतरे होतात माझे, बोलता येत नाही, म्हणून मी शक्यतो हे टाळतो. कारण बोलाय गेल्यानंतर सगळं एक 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 असं ओढून धरलं जातं, बोलता येत जास्त कोरड पडते मला. मग असे हे जे असणारे आपले सद्गुरू आहेत ना महाराज, ते तुमच्या माझ्या जीवनामध्ये आले. मग हे नाथ महाराज सांगतात की दत्त माझी माता, दत्त माझी माता, दत्त माझी दत्त माझी माता, दत्त माझे पिता, बहीण बंधू चुलता दत्त माझा. पा दादांचा दुसरा एक अनुभव असा महाराज, मंगलताईच्या घरी काय व्हायचं, आम्ही चिंतनाला गेल्यानंतर ही मंडळी यायची. ताईला काही अंदाज लागत नव्हता माणसं किती येणार आहेत महाराज. एक कुकरचा डबावर पीठ घेऊन ताई कणिक वगैरे करायची, स्वयंपाक करायची, पण महाराज माणसं भरपूर यायची आणि आम्हाला अंदाज लागत नव्हता. ताई प्रत्येकाला जेवा म्हणायची. मग त्यावेळेस असा अनुभव आला महाराज, कमी स्वयंपाक जरी असला तरी जास्त माणसं जेवून जात होती. आम्हालाच काही कळत नव्हतं, आम्ही सुधीत नव्हतो त्यावेळेस, काय कमी पडलं काय जास्त पडलं कशाचं काय. तो एवढा आनंद असायचा महाराज सद्गुरूच्या सहवासामध्ये. जसं कृष्णाच्या सहवासामध्ये महाराज सुदामा, पेंद्या, बोबड्या ह्या सर्वांनी महाराज जसा आनंद घेतला ना महाराज, तसा सद्गुरू दादांच्या सहवासामध्ये महाराज तो आनंद भेटला आम्हाला 2-3 वर्ष. आणि मग गंमत अशी व्हायची, ताई स्वयंपाक करायची, जेवायला वाढायची, लोक जेवून जात होती महाराज. किती कमी राहिले जास्त राहिलं काही नाही, ताई कोणाला बसा म्हणायची, आम्ही बसवायचो, सगळे जेवून जायचे महाराज. संध्याकाळी ताई म्हणायची मी एवढंच केलं होतं, कसं काय पुरलं बरं एवढं सगळ्या लोकांना. आणि असं भरपूर वेळा झालं बरं का. आमचं तिकडे ध्यानातच नव्हतं किचन मध्ये कमी जास्त काय महाराज, सुधी कमी नव्हते. आणि दादांच्या सहवासात असं व्हायचं महाराज, सगळं भारावून गेलेलं काम असायचं. भुलविले वेणू ना देना, अगदी तसंच होतं महाराज. 2-3 दिवस आम्ही मुक्कामाला दादांवर तिकडेच राहायचो, माळवाडीला तात्यांच्या तिकडे. मला तिथं जास्त सत्संग भेटला, सहवास भेटला त्यांच्या सहवासामध्ये. आणि महाराज ते गेले की पहिले चिंतनाला बसवायचे, गेले की चिंतनाला बसवायचे महाराज. बाकीच्यांनी 1 तासभर बोललं, दादांनी 1 शब्द बोलले तर सगळे गप्प व्हायचे. अनेक वेळा चर्चा करायची, सोनवणे महाराज सगळे असायचे महाराज, सगळे तटीला लागायचे. दादा खूप ऐकून घ्यायचे सगळ्याचं परमात्म्याची चर्चा, आणि एकच वाक्य बोलायचे. तेव्हा 1 वाक्य बोलले की बाकीचे सगळे गप्प बसत होते. कारण महाराज सद्गुरूची जी निरव शांतता असते ना महाराज, सद्गुरू परिपूर्ण ज्ञानी असतात महाराज. परंतु काय म्हणतात, ज्ञान
गिळून करून जगा ना, तसंच दादांचं काम होतं महाराज. सर्वच करीनच होते, सर्व येत होतं, पण मला काही येते असं दादा दाखवत होते. एकदम साधेपणा, बसायला गेलं तर खाली काहीच नाही, तसंच खाली बसायचं दादा. आम्ही असं होतो महाराज, त्यांना काही टाकावं हे सुद्धा आम्हाला कळत नव्हतं. ते आल्यावरती काहीच नाही, जसं असेल तसं असेच बसायचं फरशीवरती आम्ही. पण एवढा आनंद यायचा महाराज, काय बसायला आहे, काय खायला आहे, काही डोक्यात नसायचं. गाडीत पेट्रोल आहे का नाही. आम्ही 2-2, 3-3 माणसं घेऊन इकडे पारगावला कधी कधी महाराज अनुग्रह द्यायला घेऊन यायचो. पण महाराज दादांचा वेळ घेऊन आम्ही दादांना बोलायचं. असं जास्त कधी बोलायचं ना दादांना, का एक आदरयुक्त भीती होती महाराज दादांची. असं नाही की लगेच केला फोन या इकडे या तिकडे, कधीच नाही. ते जसं सहज येतील ना महाराज आपल्या वाट्याला, हा मग तेवढंच घ्यायचं, आपण जास्त त्रास द्यायचा नाही. कारण सगळीकडं जावं लागायचं, धावपळ असायची, आजारी होते, डोळ्याचा त्रास होता त्यांना महाराज, ऑपरेशन झालेलं होतं. मग अशा परिस्थितीत दादा हे सगळ्या गोष्टी करत होते. आणि मग खूप आनंद लुटला महाराज. आम्ही लुटलाय तसा तुम्ही प्रत्येकाने लुटलाय. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये महाराज मला गबाई नेले कांत ज्ञानाचा भाग लावेला हृदया सद्गुरूंनी सर्वांच्या हृदयामध्ये हा ज्ञानाचा भाग लावलाय. ज्ञानाचा भाग म्हणजे महाराज तुम्हाला दिलेला बोध आणि दिलेली साधना, साधनेला आलेला अनुभव म्हणजेच महाराज तो भर आहे. मोगरा फुलला फुले वेचिताशी गौरव कळी अशी आला. महाराज दुसरा असा एक अनुभव म्हणजे त्या मंडळात आहेत भजनच्या बरं का, त्यांना दादानीच अनुभव दिलेला आहे. परंतु भजनात असायच्या काही मंडळी काहीतरी कान भरले असतील आणि मग त्यांनी काय केलं, चिंतनच केलं नाही. जवळजवळ 10 ते 12 वर्ष झाली मला त्या भजनात. त्याच्या भजन येत नव्हतं, परंतु भजन शिकायची गोडी असल्यामुळं त्यांच्या मालकाबरोबर त्या यायच्या. हळूहळू थोडं भजन शिकल्या त्या. परंतु साधना थोडी होत असेल, पण बाकीच्यांनी काहीतरी गैरसमज पसरवल्यामुळे त्यांनी चिंतन थांबवलं होतं. आणि बोलायला स्वभाव खूप चांगला, दोघं नवरा बायको यायचे महाराज भजनामध्ये. आणि मग नंतर शेडगावमधले बरीचशी लोक गिरनारला जायला लागले. गुजरातमध्ये दत्तात्रयांचं तिथं ठिकाण आहे महाराज, एक पवित्र असं. त्या गिरनारला बरीच मंडळी जातात. आपण जसं पंढरपूरला जातो ना वारकरी म्हणतो, तसे ते गिरणारी म्हणतात सगळ्यांना. आणि मग त्यांना अनुग्रहाची दीक्षा झाली, सगळं झालं, पण चिंतन नव्हतं. भेटलं जय हरी घालायचे, सगळं व्हायचं, मोकळं बोलणं वगैरे, आनंदी स्वभाव, फक्त ध्यानधारणा नव्हती महाराज. पण मग असं गिरनारला जाताना त्यांना काय झालं, एक दिवस सुरुवातीला गेल्या पहिल्यांदा बरं का, गिरणारी करत त्या गेल्या वरती पायऱ्या चढायच्या वेळेस काय झालं महाराज पहाटे, त्यांना असं वाटलं आता मी कधी वर चढणार म्हणले एवढे. आणि मग काय त्यांना असं वाटलं असेल महाराज, त्यांनी थोडं चिंतन सुरू केलं दत्तात्रयाचं. कारण ही मालिका आधी सांगितलेली, थोडंफार चिंतन झालं असेल, काय वाटलं असेल त्यांना, तर त्यांनी चिंतन सुरू केलं. मग त्या ठिकाणी महाराज भगवान दत्तात्रयांनी बालक रूपामध्ये येऊन त्यांचा हात पकडला. आणि मग बालक रूपामध्ये ते आले, त्यांचा हात पकडला आणि डायरेक्ट महाराज तिथं मंदिर आहे ना तिथपर्यंत नेलं. त्यांना कळलंच नाही ते पहिल्यांदा तिथपर्यंत कशा गेल्या, त्या पायऱ्या कशा चढल्या, काही त्यांना काहीच आठवत नव्हतं. मग त्या तिथं गेल्यावर दर्शन घेतलं महाराज. आणि जे मोठ्याने रडायला सुरुवात केली महाराज, गिरणारी म्हणून, त्यांना काहीच कळत नव्हतं, बळच आवडत होते तिथले. मग पुन्हा त्या दुसऱ्या वेळेस गेले ना महाराज,
मग त्यांनी ज्यावेळेस पायऱ्या अशा नीट पाहिल्या तर ते म्हणले आता मग त्या चढत गेल्या मला सहज चालत गेल्या. पण त्यांना जाणवलं की हे चढायला किती कठीण काम आहे. पण म्हणल्या त्यावेळेस आपण कसं चढावं असा विचार केला आणि चिंतनाला सुरुवात केली. तर बघा दत्तप्रभूंनी त्यांना असा अनुभव दिला महाराज बालक रूपामध्ये. त्यांना आता म्हणजे सहन होत नाही ते जेवणाच्या ताटावर जरी बसले ना महाराज गिरणारे जेवायला म्हणतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांनी पाहायला केलं की रडायला सुरुवात करायला. आम्ही दिसतो ना महाराज म्हणले तुम्ही 12 वर्ष सांगितलं पण आम्ही 12 वर्ष ऐकलं नाही म्हणले, चिंतन केलं नाही. पण आता कळलं तुम्ही सांगत होता तेच खरं होतं म्हणले. बाकीच्या लोकांनी कान भरवले आम्ही चिंतन नाही केलं. पण म्हणले ही सोडून काहीच खरं नाही म्हणले. हीच सत्य गोष्ट आहे महाराज. मग तसं काय मंडळी म्हणले गावात जर विचार केला महाराज, आता कबीर संप्रदाय आलाय, काही मंडळीने असं विचार केलाय महाराज की म्हणले ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे म्हणून ते लोकांना ध्यानधारणा देतात आणि साधक बनवतात महाराज. आणि कडक नियम म्हणजे एकमेकाच्या पाया पडायचं नाही महाराज. माऊलींचा तुकोबरांचा जर विचार केला ना आपण सर्वजण महाराज एकमेकाच्या पाया पडतोय महाराज. कोणी कुणाला मोठं म्हणत नाही. आणि माझे माऊली सांगतात की भरला घनदाटा हरी दिशे महाराज. महाराज कबीर महाराजचा जरी विचार केला ना ते कबीर महाराज जनाबाई ज्यावेळेस महाराज आपल्या नाथ महाराज आपलं नामदेव महाराजांकडून त्यांना अनुग्रहाची दीक्षा होती. कारण नाम याची दासी जनी म्हणे असं अभंगाचं शेवटचं त्यांचं चरणार्थ महाराज. ह्याच जनाबाईने धरीला पंढरीचा चोर प्रेमी गळा बांधून या दोर हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला शब्द केले जडा जोडी विठ्ठल बाई घातलेली सोहम शब्दांचा मारा केला विठ्ठल कापुरती आला. अशा असणाऱ्या जनाबाईची महती महाराज त्यांना कळाली. कोणाला? कबीर महाराजांना. त्या ठिकाणाहून कबीर महाराज त्या ठिकाणी आपल्या पंढरपूरला आली आणि म्हणले जनाबाई महाराज कोण आहेत महाराज त्यांची माहिती कळल्यावरती. आणि मग त्या महाराणावरती म्हणले गौऱ्या वेचायला गेल्यात. त्यावेळेस शेणी म्हणायचे, आपण गौऱ्या म्हणतो आता, ते म्हणले शेणी वेचायला गेल्यात. आणि मग तिथं गेल्यानंतर पाहिले की दोघी जणींची भांडणं चालली गौऱ्यावरून. आणि म्हणले एवढी कीर्ती ऐकून आलोय आणि इतर गौऱ्यासाठी भांडत असेल शेण्यासाठी भांडत असेल तर मग हिला संत कसं म्हणावं. परंतु ते एक निमित्त आहे महाराज. मग जवळ आल्यानंतर कबीर महाराज तिथं आलेली महागारी फिरले. मग ते म्हणले ओ कबीर महाराज इकडे या. मग कबीर महाराजांना बोलून घेतलं. म्हणजे तुम्ही आलात ना आता कमीत कमी आमच्या दोघींची भांडणं मिटवून जा म्हणले. का तर आमच्या दोघींची भांडणं लागलेत गौऱ्या वाचून. ही म्हणते माझी आणि मी म्हणते माझी, तर माझ्या गौऱ्या तुम्ही सेपरेट काढून द्या. तर कबीर महाराज म्हणले कशा काढून द्यायच्या. म्हणजे ज्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल दोन्ही ती गौरी माझी. मग महाराज कबीर महाराजांनी एक गौरी कानाला लावली ती बाजूला ठेवली, दुसरी घेतली बाजूला ठेवली, तिसरी घेतली पुन्हा विठ्ठल विठ्ठल दोन्ही आला, तिसरी घेतली चौथी घेतली. असं करत करत महाराज जास्तीत जास्त विठ्ठल दोन्हीच्या गौऱ्या साईडला निघल्यामुळं जनाबाईचा ढिगारा मोठा झाला. मग त्या कबीर महाराजांच्या महाराज डोळ्याला धारा लागल्या. त्यांना जनाबाईचं महात्म्य कळलं महाराज. मग कबीर महाराज सुद्धा त्यांच्या मुलाला म्हणतात महाराज कबीर कहे कमाल से क्यों बजावत है ढोल एक श्वास निकल गया तो तीन लोगों का मोल. मग महाराज माझे सद्गुरु श्रीपाद बाबा सुद्धा म्हणायचे तुमच्या नाकातला वारा हा तुमच्या पुरता आहे का जगभर आहे. जगभरच आहे ना महाराज. मग कबीर महाराजांनी सुद्धा महाराज त्यांच्या मुलाला प्रश्न विचारला की कबीर कहे कमाल से क्यों बजावत है ढोल एक श्वास निकल गया तो तीन लोगों का मोल. म्हणजे श्वासाचंच महत्व सांगितलं. कबीर महाराजांनी जसं श्वासाचं महत्व सांगितलं तसंच माझ्या सद्गुरु श्रीपाद बाबांनी सुद्धा महाराज श्वासाचंच महत्व सांगितलं. म्हणून माझा श्वासानं भजन करा गड्यांनो श्वासानं भजन करा. आणि आपली जी प्रबोधाची साधना आहे महाराज ती सुद्धा श्वासातच आहे. म्हणजे सर्व संतांचं एक मत आहे महाराज. परंतु नंतर प्रचार करायला जी काही जुनी मंडळी निघली महाराज ही नवीन पिढीची कबीर महाराजांच्या नावाखाली ही महाराज थोडासा अपप्रचार करतात. एकमेकाच्या पाया पडायचं नाही. आणखी काही नियमातील आपण ते पाहिलेच नाही. दुसरं सांगतात म्हणून कारण त्याची आपल्याला गरज वाटत नाही. का कारण जे समाधान सुखता महाराज आपल्या सद्गुरूंनी माऊलींनी केली तुकोबरायांनी केली. ठेवायचं नाही घरात, देव ठेवायचे नाही, जोडे घालायचे नाही, कुंकू लावायचे नाही, महाराष्ट्र ही संतांची जायचं नाही, कोणाला खायचं नाही, सण साजरे करायचे. बरोबर आहे ना. मला एवढ्या अटी दिल्यात जे असं त्या असो त्यांना. पण सांगायचं काय महाराज आपल्या सद्गुरूने आपल्याला काही कमी नाही केलं बरं का महाराज. उंच पदावरून ठेवले. कारण आपणासारखी करते तात्काळ नाही काळ वेळ तयार लागी असे ह्या सद्गुरूने दिलेली वस्तू आहे. त्यामुळं जर कुणी तुम्हाला भरपडायचा प्रयत्न केला तर कधीही कुणाच्या आधी लागू नका, कुणाचा कुठलाही विषय ऐकून घेऊ नका. कारण विश्व माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली महाराज ही विश्व माऊली आहे ना, त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये ह्या सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. तुम्हाला येणारा अनुभव एकनाथी भागवतामध्ये आहे. महाराज कुणाला विचारायची काय गरज आहे. प्रबोधाचं नाम महाराज तुमच्या श्वासात तयार होतो. मंत्र चुकायचा आणि कमी जास्त व्हायचा काय प्रश्न आहे.
जर त्याच वेळेस कमी जास्त असतं तर महाराज कबीर महाराजांनी हे सगळे ग्रंथ ठेवले असते साईडला सगळ्यांनी आणि मग सांगितलं असतं ह्यांचं काहीतरी कमी आहे, मग एकच ग्रंथ शिल्लक राहिला. पण तसं त्या कबीर महाराजांचं काही नव्हतं, कुठलंही संतांचं नव्हतं महाराज. सर्व संत हे एकरूप होते, आत्मा होते एकमेकाचा. म्हणून महाराज प्रत्येक संतांनी एकमेकाचं कौतुक केले, कधीही कोणाची निंदा नाही केली महाराज. परंतु अलीकडे काय झालंय, प्रत्येक जण स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी काहीतरी नियम अटी काढतात, दुसरे काहीतरी मंत्र देतात. कशात कुठल्या गोष्टीत त्यांना काय फरक येतो गुण येतो आता मला माहित नाही. पण महाराज जसं व्यवहार चालण्यासाठी धनाची गरज आहे, तसं परमार्थामध्ये मनाची गरज आहे. आणि मन फार एका जागेवर राहणं गरजेचं आहे. इथं जाऊ का तिथं जाऊ केलं ना महाराज तर काहीच मिळणार नाही. तर ठाम निश्चय असणं गरजेचं आहे. आणि ठाम विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास असला, श्रद्धा असली ना महाराज, तर मग त्या शेतकऱ्याचं उदाहरण आहे ना, दो बैगन की जोडी और एक मेथी की गड्डी, मेरे सद्गुरु का नाम सच्चा है तो चल दे मेरे होडी, है की नाही. आणि तो पलीकडे गेला महाराज, धनगराचा माणूस होता, खोटच सांगितलं होतं, पण श्रद्धा एवढी ठेवली महाराज, गुरुला सुद्धा गाम फुटलं त्या गोंगडीवर बसायला. पुरं आल्यानंतर महाराज अलीकडे येताना तो पलीकडे कीर्तन ऐकून पण आम्हाला चला महाराज आता गावाकडे. म्हणजे सांगायचंय मला काय दिलं होतं त्यांनी, पण त्यांनी एवढं श्रद्धेने जपलं महाराज की त्या भगवान परमात्म्याला त्यात सुद्धा तेवढं चैतन्य निर्माण करावं लागलं. आणि त्याचा विश्वास सार्थ ठरावा लागला. विश्वासाला किंमत आहे महाराज. आपले गोंदवलेकर महाराज सुद्धा सांगतात, महाराज तुम्हाला दिलेलं साधनापेक्षा त्या साधनावरील विश्वास तुम्हाला तारला. गोडी मध्ये दिली पलीकडे नेली तुम्हाला नवी कोरी, पण तुम्ही म्हणजे मी वल्लच मारणार नाही, गपचूप बसणार मांडी घालून नाही ना चालणार महाराज. का काहीतरी क्रिया करावं लागतील तर अनुभव येईल. जसं महाराज माझे जनार्दन महाराज सांगतात की दत्त माझी माता, दत्त माझे पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा हे माझे सर्वस्व आहे, सर्व नाते गोते माझे दत्त महाराज आहेत. आणि दत्त महाराजांचा जर विचार केला ना महाराज, दत्त महाराज हे सुद्धा चिरंजीवी सतत आहेत, सतत त्यांचं भ्रमण आहे महाराज. मग असे हे दत्त महाराज आहेत. ह्या दत्त प्रभूंनी महाराज गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे 24 गुरु केले महाराज. प्रत्येकाचा जो एक एक चांगला गुण आहे तो स्वीकारला महाराज. आणि शेवटी आत्री ऋषी कोण ही नामरूपी साधना त्यांना मिळाली महाराज. म्हणून आपली जी मालिका आहे ना महाराज, हंस, ब्रह्मा, आत्री, दत्त, नारायण, बलबीर, सख्यानंद, शांतामाई, बंडूबाबा, केळबाबा, श्रीपाद बाबा आणि सद्गुरु दादा आणि ही कार्य करणारी बाकीची मंडळी महाराज. मग ही जी आपली मालिका आहे ना महाराज, मग त्या मालिकेमध्ये दत्तप्रभू आहेत महाराज, नारायण महाराज जालवणकर आहेत महाराज. नारायण महाराज जालवणकर हे सुद्धा महाराज संन्यासी होते, खडतर तपश्चर्या केली होती त्यांनी महाराज, परंतु भगवंताचं दर्शन होत नव्हतं. मग त्यांनी झाशीजवळ जालवण नावाचं गाव आहे महाराज, दादा सांगायचे त्यांचा आम्हाला कथाभाग. तर त्यांची एवढी खडतर तपश्चर्या केली महाराज, त्यांनी संन्यासी राहिले भगवंताच्या भेटीसाठी. परंतु अनेक तप यज्ञ या करून सुद्धा भगवंताची भेट होत नव्हती. मग त्यांनी असा पण केला महाराज एक दिवस की भगवंता म्हणजे आज जर संध्याकाळपर्यंत तू मला दर्शन दिलं नाहीस तर मी ह्या दरीमध्ये स्वतःचा ध्येय लुटून देईन. मग असा महाराज विचार करून ते ध्यानाला बसले. आणि मग संध्याकाळी दिवस मावळायची वेळ आली, हळूहळू दिवस बुडत आला होता महाराज. आणि मग तसं महाराज ध्यानातून उठले हे नारायण महाराज जालवणकर आणि महाराज त्या दरीजवळ जाऊन उभा राहिले. भगवंता म्हणले, मी जो हा संसार त्यागला संन्यासी झालो तो तुझ्या भेटीसाठी, आणि एवढं करून जर तुझी भेट होत नसेल तर हा देह मी म्हणले त्यागतो. असं करून महाराज त्यांनी देह झोकून द्यायचा प्रयत्न केला त्या दरीमध्ये. आणि मग अचानक दत्तप्रभू त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्यांच्या हाताला धरलं. अरे म्हणले, तुला म्हणले जीव देण्यासाठी नाही म्हणले, तर जीव देणाऱ्यांचं जीवन वाचवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश आणण्यासाठी म्हणले तुझा जन्म आहे. आणि तू जीव द्यायला निघालास. आणि मग त्यांनी त्यांचं कमंडलू भेट दिलं दत्तप्रभूने आठवण म्हणून. आणि त्यांना सांगितलं की इथून पुढे तू भ्रमण कर आणि कार्य कर म्हणले त्या मध्य प्रदेशमध्ये महाराज. आणि मग सांगितलं की तू पुढे जा आणि जे अत्यंत अंतःकरणापासून म्हणले भक्तीचा मार्ग विचारतील, ज्यांना गरज आहे त्यांना ही नामदीक्षा दे आणि हे कार्य प्रसार कर. मग अशा पद्धतीने महाराज नारायण महाराजांनी हे कार्य केलं. नारायण महाराज जालवणकर नंतर असंच करत करत महाराज शांतामाई, बंडोबा, किरोबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा करत करत हीच ज्ञानगंगा महाराज तुमच्या माझ्यापर्यंत सद्गुरुदादांच्या रूपाने आली. मग तिचा अनुभव तुम्ही आम्ही घेतलाय, काहीही कमी नाही महाराज. आणि ही आलेली ज्ञानगंगेचा जर विचार केला ना तर आपण ज्ञानेश्वरीमध्ये पहा महाराज, आपल्या जी अनुग्रहाची दीक्षा त्याचं नाव, प्रबोधाची दीक्षा, त्याची सर्व ओव्या ज्या आहेत ज्ञानेश्वरीच्या त्याच्यामध्ये त्याचं वर्णन आहे महाराज.
माऊलींचा एक अभंग आहे महाराज, सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो आणि जगी विस्तारलो माझा मीची. म्हणजे तुम्हाला जे सर्व काय मिळलं आहे ते गुरुसम्मत आहे, शास्त्रसम्मत आहे महाराज. आणि तुम्हाला अनुभव येतो ही आत्मप्रचिती आहे. आत्मप्रचिती, गुरुप्रचिती आणि शास्त्रप्रचिती. तुम्हाला जो अनुभव आला तो शास्त्रात असणं गरजेचं आहे. दिलेलं नाम आणि तुम्हाला गुरुकडून अनुभव आला पाहिजे. मग असे हे गुरुप्रचिती, शास्त्रप्रचिती आणि आत्मप्रचिती महाराज आपल्याला सर्वांनाच मिळाली आहे. म्हणजे कुठं काही कमी नाही. जेवढे म्हणून संत आहेत ना महाराज, त्या सर्वांनी ही एकच गोष्ट स्वीकारली, कुठल्याही दुसऱ्या गोष्टीचा कोणीच स्वीकार केला नाही महाराज. म्हणून आपल्या बुद्धीत भेद पाडता कामा नये. मग असे हे माझे जनार्दन स्वामी आहेत ना महाराज, दत्तांना माझी माता म्हणले, पिता म्हणले, बहीण बंधू चुलता सर्व नाते समजले आणि गुरुचा दर्जा दिला महाराज. दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू. नंतर ते म्हणतात दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू. मज दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजसी आधारू दत्तराज. महाराज त्यांना दत्तप्रभूंना त्यांनी गुरु मानलं महाराज. दत्तप्रभूंना तारू म्हटलं आहे महाराज. हा जो भवसागर आहे महाराज, हा भवसागर तरुण जाण्यासाठी महाराज तुमच्या माझ्या जीवनामध्ये सद्गुरूंचं जसं येणं आहे ना, एका नदीतून पलीकडे जाण्यासाठी महाराज नावाड्याची आणि नावीची व्यवस्था आहे, तसं हा जो भवसागर आहे, हा भवसागर तरुण जाण्यासाठी जन्म मृत्यूचे जे राहडगाडग आहे, हे राहडगाडग ओलांडून जाण्यासाठी महाराज त्याच्यावरती वार करण्यासाठी सद्गुरूच्या नौकेमध्ये बसून जाणं गरजेचं आहे. कारण नामरूपी नौकेमध्ये बसणं गरजेचं आहे. मग जसं नदीच्या पलीकडे जाण्यासाठी महाराज नावीची आणि नावाड्याची व्यवस्था आहे, तशी महाराज हा भवसागर तरुण जाण्यासाठी सद्गुरू सद्भक्ताला त्या नामरूपी नौकेमध्ये बसून साधनारूपी वल्ले मारत महाराज ऐल तीरावून पैल तीराला निवृत्तीच्या तटावरती हळूहळू महाराज वल्ले मारत घेऊन जातात. आणि ही प्रक्रिया महाराज साधनेची प्रक्रिया, वर्णन दिसतंय आपल्याला, होळीत बसलोय, पाणी वाजतंय, वल्ले मारले जातात, पलीकडे नेलं जातंय, परंतु ही जी साधनेची क्रिया आहे महाराज, अंतकरण वृत्ती निवृत्त होण्याची क्रिया आहे आणि ही सद्गुरू देतात. महाराज जनार्दन स्वामी चे जे शिष्य आहेत एकनाथ महाराज, एकनाथ महाराज दत्तात्रयांना गुरु मानतात. ह्या एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा एक असा प्रसंग घडला महाराज, की जे लहानपणी हे जे एकनाथ महाराज आहेत महाराज, लहानपणीच त्यांची आई आणि वडील वारले होते. मग त्यांचा सांभाळ त्यांची आजी आणि आजोबा करत होते, परंतु ह्यांना भक्तीचं खूप वेळ होतं.
भक्तीचं वेळ असल्यामुळे 10-11 वर्ष वयाच्या असताना त्यांना असं वाटायचं आपल्याला सद्गुरू केले पाहिजेत, सद्गुरू केले पाहिजेत. कोणतरी असा महात्मा भेटला म्हणजे आपल्या भक्तीला योग्य दिशा मिळेल असं ते विचार करायचे महाराज. मग असे विचार करत असताना, चर्चा करत असताना समाजामध्ये कुणीतरी त्यांना असं सांगितलं की म्हणले जनार्दन स्वामी आहेत म्हणले. आणि मग जनार्दन स्वामीकडे जर तुम्ही गेलात ना मग त्या ठिकाणी म्हणले तुम्हाला योग्य मार्ग मिळेल. महाराज दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच पहाटे शिदोरी घेऊन हे महाराज बाहेर पडले. महाराज हळूहळू चालत 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 महाराज दौलताबादच्या ठिकाणी ते चालायला लागले. असं मजल दर मजल करत मुक्काम करत करत महाराज ते एका ठिकाणी मुक्कामाला थांबले. जनार्दन स्वामीला महाराज अंतरंगी कळलं की आपल्याकडे हा मुलगा एकनाथ महाराज येत आहेत म्हणले. त्यांनी काय केलं, ते त्या ठिकाणी कामाला होते महाराज. राजदरबारामध्ये त्या दौलताबादच्या किल्ल्यामध्ये ते कामाला होते. मग त्या ठिकाणून त्यांनी काय केलं महाराज, ज्यावेळेस नाथ महाराज त्यांच्याकडे येत आहेत, त्यांच्या ओढीने येतात हे पाहिलं आणि ते मग परीक्षा घेण्यासाठी निघाले. परत घोड्याला टाच मारली महाराज आणि त्या जंगलामध्ये आले. जिथं महाराज हे नाथ महाराज मुक्कामाला होते तिथं आले आणि त्यांना म्हटले, अरे बाळ तू कुठं चाललास? ते म्हणले माझं नाव एकनाथ आहे आणि माझे सद्गुरू जनार्दन स्वामी आहेत. बघा बरं का, गुरु केले नव्हते, पाहिले नव्हते, नुसतं नाव ऐकलं होतं तरी म्हणले माझे सद्गुरू जनार्दन स्वामी आहेत आणि मी त्यांच्या भेटीला चाललोय. अरे म्हणले बाळा, हे जंगल आहे, जंगली श्वापद आहेत, वाघ, सिंह, वाघ आहेत, अनेक पशु हिंस्र आहेत. मग अशामध्ये ते तुला खाऊन टाकतील. नको जाऊ त्यांच्याकडे, त्यांच्या भेटीचा नाद सोडून दे आणि तू महागारी परत आपल्या घरी आजी आजोबांकडे जा म्हटले. ते म्हटले नाही, मी निर्धार केलाय आणि मी माझ्या सद्गुरूची भेट घेतल्याशिवाय राहणार नाही. महाराज जनार्दन स्वामीने त्यांना तिथं सांगितलं नाही मी स्वतः जनार्दन स्वामी म्हणून. ते तिथून निघून गेले किल्ल्यावरती. मजल दर मजल करत पुन्हा महाराज नाथ महाराज ज्यावेळेस तिथं पोहोचले, पायऱ्या चढून जातात त्यांच्या दिवाणखान्यामध्ये महाराज, तर प्रत्यक्ष जे व्यक्तीने आपल्याला विचारलं की बाबा तू कुठे चाललाय, कोण आहेस, मग तेच जनार्दन स्वामी होते. मग त्यांना कळलं महाराज की ह्यांनी आपल्याला ओळख दिली नाही, हे आपली परीक्षा घेण्यासाठी आली. त्यांनी साष्टांग दंडवत घातला महाराज आणि मग त्यांच्या ठिकाणी महाराज काही दिवस नाथ महाराज तिथे राहिले, त्यांची सेवा केली. आणि मग एक दिवस ते हिशोबाचं काम पाहत असताना महाराज काय झालं की एक हातचा त्यांचा चुकत होता, गणित चुकत होतं हिशोबाचं काम असल्यामुळं पैशाचं. मग संध्याकाळी चिमणीमध्ये उजेडामध्ये ते काय करत असताना, आता त्यावेळेस दगडाचेच दिवे होते महाराज, चिमणी आपल्या काळातल्या, पण ते काम करत असताना प्रकाशामध्ये रात्रीचा त्यांना तो हिशोब सापडला. त्यांनी जोरात टाळी वाजवली आणि म्हणले सापडला सापडला, एक हातचा सापडला म्हणले. मग त्याचे सद्गुरू झोपले होते महाराज, ते जागेच होते, तसे ध्यानस्थ स्थितीत होते. मग ते म्हणले अरे एकनाथा, जर तुझ्या व्यवहारातला हिशोबाचा एक हातचा जर सापडला आणि गणित बरोबर आलं तर तुला एवढा आनंद झालाय, जो विश्वाचा परमात्मा जो एक आहे तो भेटल्यानंतर तुला किती आनंद होईल असं म्हटले महाराज. त्यांनाही खूप म्हणजे कौतुक वाटलं सद्गुरूंच्या बोलण्याचं. आणि मग ते त्यांची सेवा करत राहिले. एक दिवस त्यांनी सांगितलं मी तुला प्रभू दत्तात्रयाची भेट घडवीन म्हटले. काय करू म्हटले, उद्या तू नदी किनारी ये म्हटले तिथं. ठीक आहे म्हटले, येतो. मग दुसऱ्या दिवशी त्यांचे सद्गुरू नदी किनारी गेले महाराज आणि मग ह्यांनाही बरोबर नेलं होतं. कोणाला? नाथ महाराजांना. मग नाथ महाराजांनी जरा वेळाने पाहिलं की एक भिकारी येत आहे म्हणजे समोरून चालत चालत, त्याच्या बरोबर एक कुत्री आहे आणि ते चालत चालत झोळे फाटके आहे, त्याच्यामध्ये भांडे आहे चेपलेलं मळकट आणि त्याच्यामध्ये शिळे तुकडे आहेत. आणि ते हळूहळू चालत चालत म्हणले सद्गुरूंजवळ आले. त्यांच्या सद्गुरूंच्या जवळ येऊन उभं राहिले. त्यांनी काय केलं महाराज, ते कुत्रीचं दूध काढायला सुरुवात केली. त्या भिकारी वेशातल्या व्यक्तीनं दूध काढलं, ते शिळे तुकडे त्यात चुरले महाराज. आणि जनार्दन स्वामी आणि तो भिकारी दोघं एकत्र खाऊ लागले महाराज. ते कुत्री शेजारी बसले त्यांच्या, ते भांड काढलं, दिसायला मळकट दिसत होतं, चेंबलेलं दिसत होतं, त्याच्यात शिळे तुकडे चुरले आणि हे दोघं आनंदाने खात होते. एकनाथ महाराज त्यांच्याकडे पाहत होते महाराज. त्यांना ते सर्व वातावरण पाहून महाराज किळस वाटली, पण त्यांना असं वाटायचं आपल्या सद्गुरूंनी सांगितलंय म्हणून ते थोडासा दमदार होते, गप बसले. ह्या दोघांचं खाणं झाल्यावरती महाराज यांनी काय सांगितलं नाथांना, जा म्हणले हे त्या नदीमध्ये धुवून आण. गेले धुवायला नाथ महाराज. नाथ महाराज धुवत असताना नाथ महाराजांना अशी उपरती झाली, म्हणजे हे दोघं एकत्र जेवलेत म्हणले आपले सद्गुरू, याचा अर्थ निश्चित काहीतरी असू शकतं म्हटले. म्हणून त्यांनी काय केलं, ते पाणी धुवून फेकण्याऐवजी काही माणसं बघा जुनी जे जेवलेले ताटे महाराज ते फेकून न देतात, पाणी असं पिऊन घेतात. मग तशा पद्धतीने नाथाने ते विसळलं आणि पिऊन टाकलं. आणि मग नंतर सगळं ते पिल्यानंतर त्यातलं कडकडं पुन्हा पाणी स्वच्छ धुतलं आणि तिकडे गेले. जाऊन पाहतात तर मग त्या भिकाऱ्याच्या जागेवर महाराज दत्तात्रय प्रभू होते.
जी कुत्री होती महाराज ती कुत्री नसून काय होती, कपिला गाय होती. आणि मग सद्गुरू आता त्या दोघांचा वार्तालाप चालू होता. ते पाहताच मग साष्टांग दंडवत घातलं महाराज आपल्या सद्गुरूंना आणि दत्तप्रभूंना. आणि मग तिथून पुढं महाराज दत्तप्रभूंची आणि त्यांची एवढी सख्यत्वाचं नातं झालं. आणि म्हणून तर महाराज असा अभंग तयार झालाय. म्हणून मग हे जे एकनाथ महाराज आहे त्या दिवसापासून एकनाथ महाराजांना जी दीक्षा भेटली सद्गुरूंकडून ब्रह्मनामाची, ती दीक्षा त्याची साधना घडली, परिपूर्ण स्थितीला गेले महाराज. म्हणून एकनाथ महाराजांना शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हटलं जातं. आणि अशा ह्या एकनाथ महाराजांनी महाराज एकनाथी भागवत, भारुड, गवळणी, परत त्यांचे हरिपाठ सुद्धा आहे ना, नाथांचा हरिपाठ आहे. मग अशा पद्धतीनं बरंच साहित्य केलं महाराज नाथांनी. मग ही सर्व किमया कशाची आहे महाराज, तर सद्गुरूकडून जी दीक्षा मिळाली महाराज त्या दीक्षेचाच प्रताप आहे. म्हणून तेव्हा की दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू. मग हा भवसागर पार करणारे, तारून नेणारे माझे सद्गुरू दत्त आणि मी, ही जी त्रिपुटी एक आहे ना महाराज, नाम साधक आणि सद्गुरू हे एक आहे. तर कसे एक आहे, तर बोध रूपाने. देह जरी वेगळे असले तरी बोध रूपाने जी एकरूपता आहे ती साधणं गरजेचं आहे. जसं कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आणि ठाईच समाप्ती झाली जायची. कापूर हा महाराज अग्निरूप आहे. जोपर्यंत पेटत नाही तोपर्यंत तो आपल्या दृष्टीला दिसतो, पण पेटवल्यानंतर तो अग्नीच होऊन राहतो. आणि नंतर पूर्ण अग्नी संपल्यानंतर तिथं काय दिसतं का शिल्लक नाही. दुसरी वस्तू जाळल्यानंतर सरपण जाऊ द्या, पाचड जाऊ द्या, आपल्याला राग दिसते, पण त्या कापरामध्ये आपल्याला शिल्लक काय दिसत नाही. तद्वत देव पाहावयासी गेलो ते देवच होऊन ठेवलो, स्थिती महाराज सर्व संत मंडळींची होत असते. आणि तोच अनुभव नाथांना आला महाराज. मग नाथ महाराज म्हणतात की दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजसी आधारू दत्तराज. दत्तराज म्हटलंय महाराज त्यांना. का बरं म्हटलंय महाराज, अवधूत आहेत ते महाराज, चिरंतन आहेत, सतत ब्रह्मन आहे. भक्ताच्या इच्छेसाठी महाराज ते प्रसंगानुरूप रूप धारण करतात महाराज आणि योग्य मार्ग दाखवतात. बघा तसं पाहिलं तर मला सुद्धा सुरुवातीला महाराज पांडुरंग परमात्मा आवडत होता. मी दत्ताची भक्ती तर कधी करतच नव्हतो. पांडुरंग परमात्म्याची आवड होती. आणि मग ही साधना घेतल्यानंतर भगवान साधना करता करता एक दिवस असंच झोपेमध्ये दत्तात्रयांचा दृष्टांत झाला की मग एकदम निवांत ठिकाणी गेलोय. आणि मग महाराजांचं ठिकाण असल्यामुळे तिथं दुसरं कुणीच नव्हतं. मी असा विचार केला, चला म्हणलं जाऊ बरं हे मंदिर कशाचं आहे आपण बघू. चालत चालत पुढे गेल्यावर त्या मंदिरामध्ये एकही कुणी नव्हती. एवढी निरव शांतता की हळूच पाऊल टाक, आपल्या पावलाचा सुद्धा आवाज येऊ नये, एवढी निरव शांतता. आणि त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर हळूच पाऊल टाकला तो समोर महाराज दत्तात्रयाची आपण 3 मुख असणारी मूर्ती पाहिलेली, उभी पाहिली, बसलेली पाहिली, पण झोपलेल्या स्थितीमध्ये मी तर कुठं अजून दत्तात्रयाची मूर्ती मी पाहिली. महाविष्णूची आहे पण दत्तप्रभूंची झोपलेली 3 मूर्तींची अशी कुठंच नाही मी पाहिली तरी. परंतु दृष्ट्यान मला असा झाला महाराज त्यावेळेस की समोर मी पाहतोय आणि दत्तप्रभू असे डोक्यावरती असा हात देऊन मस्तपैकी महाविष्णूच्या स्थितीमध्ये झोपलेले होते महाराज. आणि मग त्यांच्या पायापासून असं निरीक्षण केलं महाराज. एवढी कोमल त्वचा होती, एवढी नाजूक होती महाराज. असं पाहत पाहत महाराज जसं भगवंताची दृष्ट झाली महाराज. मग ते पाहता आलं दृष्टी झाल्यानंतर चेक करून पडला असं महाराज स्वप्नात दृष्टांत झाला. आणि पाठीमागं वळून पाहिलं तर कुणीतरी पांढरी शुभ्र साडी घातलेलं आणि डोक्यावर पदर घेतलेला आणि ध्यानस्थ स्थितीमध्ये माळ घेऊन महाराज जप चालला होता. मग अशा स्थितीत असं स्वप्न मला पडलं. मी म्हटलं पडलं असेल आपल्याला तर पांडुरंग परमात्मा आवडतो ना, मग दत्ताचं कसं काय बरं आपल्याला असं स्वप्नामध्ये का व्हायला पण का बरं आलं. चला असंच आलं असेल म्हटलं. आपण तर कधी भोगलं नाही, काही विचार नाही केला, पण आला असेल. परंतु ते जे रूप पाहिलं महाराज स्वप्नामध्ये एकदम कोमल कांती भगवान परमात्म्याची. आणि ज्यावेळेस दृष्टी होती ना, तुम्ही पाहू नाही शकत महाराज, त्यांची नजरेला नजर देऊ शकत नाही, ते सहन होत नाही. आणि मग पुन्हा एकदा काय असं झालं की गावामध्ये अनेक जणांना साधना दिली आणि ह्या लोकांना तर पटत नव्हतं महाराज कोणाची साधना झालेली. पुन्हा मला झोपेत दुसरा असा दृष्टांत झाला महाराज की दत्त मंदिरामध्ये आरती चालू आहे आणि मग एका मुलीची अवस्था झाली महाराज. आणि मग एका मुलीची अवस्था झाल्यावर गावातले लोक लागले एकामेकाकडे बघायला हे काय झालं. मग मला असं वाटलं, मी त्या आरतीच्या ठिकाणी उभा होतो. मी असा विचार केला, दत्तप्रभू आता बघा ही अवस्था झाली, खरे तुमचं नाम करे, पण आता ह्या गावातल्या लोकांना तर पटत नाही, आता काय करायचं, आता काय होईल, लोक बघायला होती, दुसरे काय होईल. म्हणून मग त्या भगवान परमात्म्याच्या मूर्तीकडे पाहिलं महाराज. मी स्वप्नातला दृष्ट्या सांगतो आणि तो दृष्ट्याला असा महाराज भगवान परमात्म्याने खाडकन डोळे उघडले 3 मूर्तीने आणि ती मूर्तीचे मुंडके महाराज हालायला लागले, इकडं तिकडं इकडे तिकडं पाहायला लागले रागात.
आणि ती मूर्ती हळूहळू एवढी मोठी झाली महाराज, त्या मंदिरापेक्षाही खूप मोठी झाली, इतकी मोठी झाली की मग ते नंतर सर्वांना असं गडद करून टाकलं महाराज. ती मूर्ती सर्वांना दाखवून टाकलं, कोणी शिल्लक ठेवलं नाही, चिंतन करणारा नाही ठेवला, नावं ठेवणारे शिल्लक ठेवले नाही, आम्ही नाही, पुजारी नाही, मंदिर नाही, मूर्ती नाही, कोणी नाही. म्हणजे याचा अर्थ असा महाराज, भगवंत सांगता रे नावं ठेवणारा असला काय, अनुभव घेणारा असला काय, मी सर्व माझ्यामध्येच आहे आणि ते माझ्यातच सर्व येणार आहे, असं त्या दत्तप्रभूंचं विश्वव्यापक रूप त्यांनी महाराज त्यावेळेस दाखवलं. कारण भगवंत म्हणतात तुम्ही घाबरू नका, ही माझी वस्तू आहे, सत्य आहे, कोणाची काही ताकद आहे तुम्हाला काय बोलण्याची. आणि महाराज आज जर विचार जर केला, 10-12 वर्ष महाराज खूप ऐकून घ्यावं लागलं गावकऱ्यांचं सुद्धा आम्हाला, पण आजची अशी परिस्थिती आहे महाराज, ते प्रवचन आमचे याच्यासाठी ठेवायचे फक्त का म्हणजे पैसे लागत नाही, गावातले पोर आहेत मग 2-2 वेळा प्रवचनात नाव, बापू महाराजांचं, माझं, ते भुजबळ महाराज ते पण साधक आहेत, मग या सर्वांची 1-2 वेळा नाव टाकून द्यायचे, आम्ही आपलं प्रवचन करायचं, जायचं, उठून यायचं महाराज. कुणी ऐकायला असं 1-2 म्हाताऱ्याला, 1-2 म्हातारी माणसं ज्यांना ऐकायला घेत नाही अशी माणसं पुढे, पण आम्ही पण हार मानली नाही महाराज. 8-10 वर्ष जायचं, आज टाकायचं मस्त चळवट, व्यासपीठ घ्यायचं, ज्ञानेश्वरी करून न्यायचं, व्यासपीठ ठेवायचं, बसायचं, हरिनाम सुरू करायचं आणि सुरू झालं की आपलं सुरू, मग 1 असू 2 असू तासभर आपलं चालू ठेवायचं आणि नंतर प्रवचन झाल्यानंतर कोणा पसायदान घेतलं की आपल्याला निघून जायचं, कोण ऐकतं येतो जायचं, हा काही विचार नाही का, कारण आपण त्या सेवेतून आनंद घेत होतो महाराज. कोण येतोय जातोय विचारतोय नाही विचार, ह्या गोष्टीचं काही घेणं देणं नव्हतं महाराज. बघ आणि ते पण फक्त पैसे वाचा म्हणून नाव ठेवत होते, नाव टाकत होते पत्रिकेमध्ये महाराज. पण आज अशी परिस्थिती झाली महाराज, नेहमी त्यातले बहिणीकडे मरून गेले, माणसं शिल्लक राहिले, टाळपदाला वारसदार, मग त्यांना पर्याय नाही महाराज. पण आता खरोखर महाराज ते मान देतात, या बाबा. सुरुवातीला असं होतं फक्त पैसे वाचतात म्हणून तुमची नाव आहेत, पण त्यांच्याही लक्षात आलं महाराज, त्यांनी 10-15 वर्ष निरीक्षण केले, हे पण मागं हटत नाहीत म्हणले. आणि मग येतात प्रवचन करतात, तुमच्या मानाचा पानाचा कशाचाही विचार करत नाही. ह्या गोष्टीचं महाराज 10 ते 15 वर्ष ह्या सर्वांनी निरीक्षण केलं आणि त्या निरीक्षणाचा परिपाक म्हणजे सद्गुरू दादांनी सुद्धा सांगितलं होतं महाराज, एक दिवस हे सर्व तुमच्या ताब्यात येईल महाराज. ही गोष्ट खोटी नाही महाराज. आज पारणारे बसलेले सर्व साधक आहेत महाराज, हरिपाठात साधक आहेत, उगं 2-4 महाराज 5-6 जण असतील गावकऱ्यांचे माळकरी, नाही तर सर्व साधक आहेत आणि त्यांना कोणालाच माहित नाही सर्व साधक आहेत पारण्यात साधक आहेत, हरिपाठात. आम्ही फक्त 2-3 येतो पुढे होतो ना, हा तेवढेच फक्त, हा त्यांना माहिती आहे साधक आहेत की आमच्याकडे नुसती नजरच असायची त्यांची महाराज. कुठल्या दादांचा जन्मदिवसाचा कार्यक्रम असू द्या, दिंडी येऊ द्या, हे असे तिरके बघत राहायचे आमच्याकडे. दादा आले त्यांना वाटतं कुठला बाहेरचा माणूस आला आणि ह्याच्या मागे पोरं पडते. पण ही गोष्ट काढण्यासाठी महाराज त्यांना सुद्धा आमच्यासारखं व्हावं लागेल ना, त्याच्याशिवाय तो आनंद काही करणार नाही. तो आनंद महाराज आम्ही उपभोगला, तुम्ही उपभोगला, सर्व संत महात्म्याने उपभोगलाय महाराज. महाराज एकनाथ महाराज म्हणूनच म्हणतात की माझे सद्गुरू आहेत ना, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजसी आधारू दत्तराज. हे जे दत्तराज आहेत ना महाराज, चिरंजीव आहेत आणि यांचं सतत भ्रमण चालू आहे. आणि ह्या महाराजांनी महाराज काय केलंय तर तुम्हाला अनुभवापर्यंत पोहोचवलंय. काय केलंय? अनुभवापर्यंत पोहोचवलंय आणि तोच अनुभव आपण आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे महाराज. पुढे महाराज एकनाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात की दत्त माझे जना, दत्त माझे मना, दत्त माझे जना, दत्त माझे
की दत्त माझे जन दत्त माझे मन, दत्त माझे जन दत्त माझे मन, सोयरा सज्जन दत्त माझा. हे सर्व जे जन आहेत ना ते दत्तच माझं हे जन आहे म्हटले महाराज. तसं म्हणले प्रत्येकाच्या ठिकाणी राम निवास करतो. माऊली सांगतात की भरला अग्निदाट हरिविषयी जो निर्गुण निराकार परमात्मा आहे तोच सगुणाच्या ठिकाणी चैतन्य रूपाने निवास करतो. म्हणून नाथ महाराज सुद्धा सांगतात की महाराज दत्त माझे जन दत्त माझे मन, मन सुद्धा दत्त सांगितले महाराज. मग दत्ताची जी आरती आहे ना महाराज त्या आरतीमध्ये काय सांगितले? दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरवले मन झाले मन, विठुपणाची झाली बोलवण, एका जनार्दनी संतप्राण, जय देव जय देव जय देव दत्ता व स्वामी अवधूता, आरती व पाणीला व चिंता जय देव जय देव. वा दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले मन. बघा मी तूपणाची झाली वळवण, एका जनार्दनी सरत ध्यान. बघा एकनाथ महाराजांनी केलेली आरती महाराज काय सुंदर वर्णन केले. बघा जसं म्हणले विठ्ठल पांडुरंग परमात्मा आणि भक्त म्हणजे दोन्ही वेगवेगळे नाही ते एक आहे, जीव शिव दोन्ही एक म्हटले, सम म्हटले हरिपाठामध्ये. तसं महाराज दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, जे आपण ध्यान करतो ते ध्यान कसं लागले? दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. म्हणजे ध्यान लागल्यावर काय होतं? दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले मन. उन्मन स्थिती म्हणजे उलटी स्थिती. आपण प्रबोधाचं नाम जपतो ना ती उलटी स्थिती, शक्ती प्रवाह उलटा जातो महाराज दशमद्वारे. मग ते दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले मन. ते मन हरपल्यानंतर उन्मन स्थितीमध्ये महाराज काय होते? हरपले मन झाले मन, मी तूपणाची झाली बोलवण. देव दत्तप्रभू आणि मी ही बोलवण झाली महाराज, एक रूपता आली. जसं जनार्दन स्वामींनी महाराज भाकरी काला एकत्र खाल्लं ना गुरुनी आणि दत्तप्रभूंनी पारद्याच्या रूपामध्ये किंवा भिकाऱ्याच्या वेशामध्ये, तेच जेव्हा जनार्दन स्वामींनी पाहिले ते त्यांनी उष्ट पेलं, ह्या दोघांनी एकत्र खाल्लं. हे जसं एकरूपता आहे ना महाराज, बोलवण कशी होते हे सांगायचंय मला. अनुभव आल्यानंतर जो भेद आहे त्या भेदाची बोलवण होते. अनुभव येत नाही तर संशय असतो, शंका असते, पण एकदा अनुभव आल्यानंतर निसंशय होतो माणूस महाराज. म्हणून त्यांनी आरतीमध्ये दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले मन, मी तूपणाची झाली वळवण, एका जनार्दनी एका जनार्दनी म्हटले महाराज. एकनाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी आहेत म्हणून एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान, म्हणून त्या दत्तप्रभूच ध्यान सांगितले महाराज त्यांनी. बघा काही दिन आहे महाराज, काय भगवंताशी घ्यायचे, काय शब्द आहे अभंगामधला एक एक महाराज. आपण मला सांगा बरं खरंच अभंग सोडवणं होईल का? कोणी उभा राहिला तर नाही होत महाराज. कारण ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत ना, माऊली असू द्या, तुकोबराय असू दे महाराज, जगद्गुरु तुकोबराय आहेत, वैराग्य मूर्ती हे शांती ब्रह्म आहेत. ज्ञान म्हटलं की माऊलीकडे पाहिले महाराज. मग हे असे महात्मे आहेत ना महाराज, त्यांना शब्दात बांधता येत नाही. शब्दाच्या पलीकडची वस्तू आहे. फक्त आता आपल्याला कसं आहे, उभं केल्यानंतर प्रत्येकाला बोलणं भाग आहे. कोण कमी बोलेल, जास्त बोलेल, जो तो आपापल्या पद्धतीने अर्थ करेल. पण समाधान तृप्ती महाराज शब्दाच्या पलीकडची आहे आणि त्या तृप्तीला फार महत्व आहे. आणि आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. जसं वाचन, ताल, सूर ह्या गोष्टी अभंगासाठी आहेत महाराज. हा अभंग त्याच्यासाठी नाही तयार केला, ताल लावा म्हणून. कारण संत महात्म्यांना हा अर्थ अभिप्रेत अभंगाचा अर्थ लक्षात घेऊन त्याप्रमाणे तुम्ही आचरण करावं. हा त्यांचा सरळ सरळ असा शुद्ध अर्थ होता. म्हणून महाराज एकनाथ महाराज म्हणतात दत्त माझे जन दत्त माझे मन, दत्त माझे जन दत्त माझे मन, सोयरा सज्जन दत्त माझा. बघा दत्तप्रभूंना सोयरा सज्जन म्हटले महाराज. जसं शिवाजी महाराजांनी महाराज जे लग्न विवाह जास्त केले होते ते कशासाठी केले होते माहिती आहे का महाराज? परकीयांच्या ठिकाणी त्यांना कामाला राहावं लागलं होतं. आदिलशाही निजामशाही होती आणि त्यांचे जे काही मराठा वर्ग होते महाराज ते विखुरले गेले होते. प्रत्येक दरबाराच्या ठिकाणी एक एक सरदार कामाला होते आणि ही शक्ती विखुरली गेली होती. आणि स्वतःच स्वराज्य निर्माण करण्यासाठी महाराज मग त्यांनी काय केलं, प्रत्येकाशी सोयरीपणाचं नातं जोडलं. मग अशा पद्धतीने हे एकरूप सर्वजण आले, मोगलांशी लढले महाराज आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. बघा कशासाठी महाराज सोयरीपण, सोयऱ्यांचा अर्थ सांगतोय महाराज मी. हे जे समाज विखुरला होता तो विखुरलेला समाज एकरूप करण्यासाठी महाराज लग्नाच्या निमित्ताने त्यांच्याशी त्यांनी नातं जोडलं. शिवाजी महाराजांनी महाराज अख्खं आयुष्य महाराज त्यांचं दगदगीमध्ये गेलं. प्रत्येक गोष्ट महाराज धावपळीत गेलं. कशासाठी? तर स्वतःचं स्वराज्य तयार करण्यासाठी. आणि कुणासाठी केलं एवढं मोठं साम्राज्य रयतेचं?
रयतेसाठी केलं महाराज. कुठल्याही गड किल्ल्यावर कधी शिवाजी महाराजांनी स्वतःचं नाव नाही टाकलं महाराज, कारण ते म्हणायचे माझ्या रयतेचं राज्य महाराज. ते सैनिकाला सांगायचे की म्हणले शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका महाराज. काय सांगणं होतं त्यांचं महाराजांचं महाराज. म्हणून आज जगात विश्ववंदनीय असे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. वंदनीय होण्यासाठी काय केलं असेल बरं त्यांनी महाराज? समोरच्याला किंमत दिली महाराज. तुमची आमची आज जाती वाचून सवलती वाचून भांडण्यात चालले, तसं होतं का महात्म्यांचं? नाही महाराज. त्यावेळेस त्यांनी सगळ्या जाती धर्माच्यांना जवळ घेतलं बरं का महाराज. प्रत्येकाला आपलं म्हणलं महाराज. आणि ज्याची जशी योग्यता आहे ना महाराज, ज्याचा जसा पराक्रम आहे तशी त्याला गोष्ट दिली. काय महात्म्य होऊन गेलेत महाराज. संतासारखं अंतकरण होतं ह्या शूरवीरांचं महाराज. स्वराज्यासाठी रक्त सांडायची तयारी होती. असे हे महात्मे महाराज. आणि तीच गोष्ट, कारण संतांची प्रेरणा आहे म्हणून शूरवीर आहेत महाराज, आणि शूरवीर आहेत म्हणून संतांचं पण रक्षण आहे महाराज. त्यांचंही मोठं सामर्थ्य नाही असं नाही, पण महाराज ज्यावेळेस राजाश्रय मिळतो ना महाराज परमार्थाला, त्यावेळेस तो परमार्थ उंच ठिकाणी जातो, मोठा होतो. कारण समाज काय पाहतो, राजा काय करतो, ह्या गोष्टीकडे लक्ष असतं महाराज. म्हणून एकनाथ महाराज सांगतात की हे जे सोयरेत ना महाराज, दत्तप्रभूंना त्यांनी सोयरा केला, सज्जन म्हटले. कारण माणूस काय म्हणतो बा, चांगल्याच्या संगतीत राहिल्या तसं चांगलं होतं, कल्याण होतं. सद्गुरूच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर महाराज काय, संतांच्या संगतीमध्ये जसं त्या जीवाचं कोट कल्याण आहे, त्या जीवाचा उद्धार आहे ना, त्याच महाराज प्रकारे हे एकनाथ महाराज सांगतात, हे जे माझे सद्गुरू आहेत ते माझे जन आहेत, ते माझे मन आहेत, ते माझे सोयरे आणि सज्जन आहेत. तर पहा, असे हे एकनाथ महाराज ह्या सर्व अभंगामध्ये महाराज दत्तप्रभूंशी जे त्यांचं अंतरंगी नातं आहे, एकरूपतेचं नातं आहे, साधनेचं नातं आहे, त्या साधनेचं नात्याचं महाराज ते अखंड वर्णन करतात. हे वर्णन जेवढं करावं महाराज तेवढं कमीच आहे. म्हणून महाराज आपण एक वेळेस मोठ्या प्रेमाने त्या भगवान परमात्म्याचं एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी दत्त हा विषय, एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी
एका जनार्दनी दत्त हा विसावा. पहा, एकनाथ महाराज दत्तांना विसावा समजतात. पहा, जसं आपण प्रवास करत असताना पूर्वीचे लोक जेव्हा चालत किंवा आपण गाडीमधून जरी गेलो तरी कुठंतरी आपण काय म्हणतो, थोडा विसावा घ्या, थोडं थांबू, आराम करू. दुसरं असं अंत्यविधीला जात असताना महाराज प्रेत यात्रा अर्ध्यामध्ये गेल्यानंतर ठराविक ठिकाणी ठेवली जाते, त्याला सुद्धा विसावा म्हटलं जातं महाराज. परंतु आपल्या नाथ महाराजांना जो अभिप्रेत विसावा आहे तो विसावा नेमका कोणता? मामा सर्वसामान्यांना अंत्ययात्रेचा विसावा माहिती आहे. जमल्यानंतर जरा वेळ काम केल्यानंतर आपण आराम करतो, प्रवास केल्यानंतर चालल्यानंतर झाडाखाली जरा वेळ बसतो, तो विसावा घेतो, हे सर्वांना माहित आहे. परंतु नाथ महाराजांना जो विसावा सांगायचा तो विसावा नेमका कोणता? तर नाथ महाराज काय म्हणतात, एका जनार्दनी दत्त हा विसावा. गृहा संत कुळीचा गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही तुझा पाहता धरलो. महाराज, जे गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. महाराज, आपल्या प्राणाच्या विसाव्याचं ठिकाण म्हणजे सद्गुरु आहे.
पहा जसं एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी दत्त हा 20वा. दत्त प्रभूला ते माझा 20वा समजतात महाराज. जसं संत परत सांगतात की महाराज जाऊ देवाची या गावा घेऊ तेथे 20वा. भगवंताच्या गावाला संतांच्या सहवासामध्ये महाराज जो 20वा आहे तो 20वा म्हणजे मनाचं थांबणे बरं का महाराज. तो 20वा सांगितलाय. वास्तविक पाहता साधनेनं मनाची जी स्थिरता येते, जी शांतता येते, जे शांतीच्या साम्राज्यावर जे विराजमान आहेत सद्गुरू महाराज, तीच शांतता महाराज ज्या सद्भक्ताला साधकाला बहाल केली जाते आणि तो 20वा आहे महाराज. ती शांती आणि तेच तुमच्या आमच्या जीवनामध्ये यावं अशी ते आपण प्रभू पांडुरंग परमात्म्याच्या चरणी सद्गुरुदादांच्या चरणी प्रार्थना करू आणि इथेच थांबू. एक वेळच्या भगवंताचं नमस्कार. ज्ञानेश्वर जय जय जय